नाही आवडलं आपल्याला मैदान. बघितलं तुम्ही, पब्लिकनं घाण केली, सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय कसं होतंय. ज्यावेळेस बकासूरची गाडी पब्लिकनं लागते ना, तेव्हा ती पब्लिकच मूर्खागत त्या जवळ येतं. या काय मूर्ख पडायचं पब्लिक आहे निवळ. चांगली गाडीचं मात्र केलं. त्या सर्जाच्या गाडीचं सुद्धा बघितलं आपण, वेगाचा शेवट सर्जाच्या सुद्धा गाडीचं मात्र झालं त्या पब्लिकमुळं. नक्कीच आता कोणाला दोष देणार आपण? प्रेक्षकांना दोष देणार का कुणाला देणार? काय असं नाही करायचं. प्रेक्षकांना मी वारंवार सांगत असतो, माझाच नव्हे महाराष्ट्राचा आवडता बैल आहे तो. जरा तरी तुम्हाला सेन्स नावाची चीज आहे का नाही? हा, प्रेक्षक बैल पळतोय, फायनल आहे, जरा फाटी सोडून बाहेर नाही गेला असतं काय झालं असतं? तर फाटीत पाकतो आणिच कोण आले ते या चांगले लागा मूड अप झाला बरं का. नक्कीच कसं होतंय बघा, कसं होतं, कारण बकासूर हारला म्हणून आता बाकीचे लोक काय मला म्हणतील, हो कारण द्यायला लागला. कारण बिरण मी काय देत नाहीये, मी जी सत्य आहे ती सांगतो. या पब्लिकचा गाडीला खरंच अन्याय होतोय. जरा विचार करा कमिटींना. मी हात जोडून विनंती करतो, कारण की कसं होतंय, लांबून बैल येतात. कसं होतं, पब्लिकला जर आवड घातला ना, आवड जर नाही घातला तर काय होतं, माणूस नाराज होतं. नक्कीच तसंच झालं. आज फायनलला बघितलं, बकासूर 100% बकासूरच मारणार होता. बघितलं तुम्ही, ज्यावेळेस गाडी खाल्लं सुटलं त्यावेळेस बकासूर पुढे होता, पण प्रेक्षक तोंडीच कोण पुढे आलं. अवघड आहे प्रेक्षकांचं बरं काय. काहीतरी त्याचा उपाय करायच पाहिजे. कारण की कसं होतंय, प्रेक्षकांमुळे निवड चांगले मी वारंवार सांगतोय, माझ्या आवडता बैल हारला की मला दुःख होतं, हे मी मान्य करतो. परंतु इमानदारीने जर हारला असता तर ठीक आहे, पण ती प्रेक्षकांच्या मुळे नुसतं. तुम्ही बघितलं 2 मैदानं, ती मागच्या तर मी नाव घेत नाही, सारखं ती मी घेऊ शकत नाही नावं. त्या मैदानात सुद्धा बकासूरवर प्रेक्षकांच्यामुळे, निवळ प्रेक्षकांच्यामुळे अन्याय झाला तर झालाच. आणि आज सुद्धा तोच प्रकार घडला. सगळ्यांनी लाईव्ह कॅमेरामध्ये बघितला की ते प्रेक्षक जे होतं ते फाटी. आता कमिटीवाले तरी करणार काय? किती त्यांना मारून तरी मारणार काय नक्की? त्यांना कळलं नव्हे तर प्रेक्षकांना हापापले काय पुढे तिथे काय जेवण होतं वय तिथं, तिकडे काशी करायची होती ना बॅरिकेडच्या बाहेर. अवघडच आहे लागा त्या प्रेक्षकांचं. काय मला नाही पसंती पडलं असलं. कसं होतंय, आपण लागा एवढं जीवाचं रान करून त्या देवासाठी एवढं, तुम्हाला माहित नाही एवढं आपण लय आवडता बैल तो बकासूर. सर्जा सुद्धा आवडत आहे. बाकीचा बघा, तुम्ही म्हणाल बाकीची सुद्धा बैल फाटीतनं त्या पळालेली नाही. त्या फाटीतनं तुम्हाला सांगतो मी एकच, मला वाटतंय ती काय म्हणते त्याला, 7 नंबरच्या फाटीतनंच जरा थोडीशी गाडी चांगली पळाली, पण तिथं अन्याय नाही झाला त्या गाडीवरती. सेमीला पळाला बघा घोटचा सर्जा आणि चिक्या कारवंडेकरांचा. वेगाचा शेवट इकडच्या 1 नंबरच्या फाटी होता. प्रेक्षक तिथूनच येत होतं, सगळं लाईव्ह कॅमेरामध्ये दिसत होतं. एवढंच फक्त माझं विनंती आहे की प्रेक्षकांना तुमच्यामुळे खरंच बकासूरचा आज खरंच पराभव झाला, आणि तो पराभव खरंच जिव्हारी लागतो. तुम्ही पण बकासूर फॅन असाल मान्य आहे मला, परंतु कसं होतंय, महाराष्ट्रात नव्हे तर बाहेरच्या 14 देशामध्ये बकासूरची शर्यत बघितली जाते. आणि नक्कीच आज सगळ्यांच्या तोंडून एकच असणार, ते निवळ प्रेक्षकांच्यामुळेच. कसं होतं, स्पीड लागलेलं बकासूरला. कारण बकासूरला काय एका मैदानात हारला म्हणून काय तो काय संपत नाही. त्याचं विक्रम एवढा आहे ती तो सुद्धा तोच मोडू शकतो फक्त बकासूरचा विक्रम. त्याच्यामुळे कसं आहे का, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. त्या प्रेक्षकांच्यामुळे चांगल्या गाडीचं मात्र झालं. 2 वेळा सांगितलं मी. कारण की ती प्रेक्षक गाडी ज्यावेळेस पळत होती त्यावेळेस आता होते, हा एक पोरग होतं, त्याला मध्येच कळत होतं ती मोरकासारखं, पुढे येते का खायला. तुला 2 वेळा सांगितलेलं कळत नाही. काय माझं डोकंच फिरायचं वेळ. मला मग कसं होतं, एक आपला चांगला बैल हारला की माझी बुद्धी भ्रष्टच होती. मग मला काहीच बोलतो मी, काय समजत नाही. पण समजून घ्या, कसं होतं, एक आवडता बैल आहे. त्या बैलाला जर हारताना ज्यावेळेस हार होती, त्या बैलाची हार पाचवायची ताकद आहे माझ्यात. सगळ्या बकासूर फॅनच्या सगळ्यांच्यातच आहे. परंतु जर चिडून म्हणजे त्या प्रेक्षकांच्यामुळे, मी असं कोणालाच नाव वाटत नाही. निवळ ती एक ती चाभरं पोरग होतं बघा, ते चापडलंच असतं धरून मी तिथं असतो तर. काय आता बोलायचं, जाऊ द्या. त्या पोरगा आले पुढे त्याला चांगलं का हसूड पाडायला पाहिजे होता. मग त्याला कळलं पाहिजे होतं. चांगल्या गाडीचं मात्रच केलं त्यानं. काय आता बोलायचं, जाऊ द्या. असू द्या, कमबॅक करेल बकासूर. गुलाल हा महत्वाचा होता बकासूरसाठी. आणि जाऊ द्या, आपलाच चिक्या पण आपलाच आहे, घोटचा सर्जा सुद्धा आपलाच आहे. एक चांगलं अभिनंदन करूया सगळ्यांनी. शेवटी ज्याचा बैल पळतो तर पळतोय म्हणायचं. परंतु एक मन नाराज झालं आज बकासूरवर. खरंच आज सुद्धा अन्याय झाला. त्या निवळ, मी कुणाला नाव ठेवता, मी 2 वेळा सांगितलं, 3 वेळा सांगतो, निवळ त्या प्रेक्षकांमुळं. आणि एक पोरगा आलेलं बघा ते पुढे, त्याला एक चांगला हासूड पडायला पाहिजे होता. मग त्याला समजलं असतं. एवढं हापापले गती तर काय खादीला होतं रे, हा पुढे करतोयस. जाऊ द्या आता, असू द्या.
आपला बाकासूर कमबॅक करेल करेल, काळजी करू नका. आणि सर्जाचा पण कमबॅक होईल. सर्जा सुद्धा गाडीला आपल्या नुकसान झालंय तर झालंच म्हणावं लागेल. असू द्या, चला मूड ऑफ झालाय आज. असू द्या, गुलाला आलाय, जाऊ द्या.